सुप्रीम कोर्टात आज असा युक्तिवाद झाला ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होऊ शकतो। कपिल सिब्बल यांनी न्यायालयात असे प्रश्न उपस्थित केले की न्यायाधीशांनाही निवडणूक आयोगालाच कठोर प्रश्न विचारले। जर हे मुद्दे न्यायालयाने मान्य केले तर धनुष्यबाण प्रकरणाला पूर्णपणे वेगळं वळण लागू शकतं। नेमकं कोर्टात काय घडलं, सिब्बल यांनी कोणते दोन मुद्दे मांडले आणि पंतप्रधान मोदींसोबत एकनाथ शिंदेंच्या 2 तासांच्या भेटीची चर्चा काय रंगली, जाणून घेऊया। नमस्कार, मी प्राजक्ता आणि तुम्ही पाहत आहात मराठी मंडळी। गेल्या 2 दिवसांपासून सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील सुनावणीने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडावली आहे। उद्धव ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयात अनेक महत्त्वाचे घटनात्मक मुद्दे मांडले। त्याच वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जवळपास 2 तास भेट घेतल्याने राजकीय चर्चांनाही वेग आलाय। या दोन्ही घडामोडी एकत्र आल्यामुळे आता या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले। सुनावणी दरम्यान कपिल सिब्बल यांनी सर्वात आधी एक मूलभूत प्रश्न उपस्थित केला। त्यांचा दावा असा होता की विधिमंडळ पक्षातील फूट आणि मूळ राजकीय पक्षातील फूट या 2 वेगळ्या गोष्टी आहेत। काही आमदारांनी बंडखोरी केली म्हणजे संपूर्ण राजकीय पक्ष त्यांच्याकडे गेला असा निष्कर्ष काढता येत नाही। निवडणूक आयोगाने नेमकी हीच चूक केली आणि त्याच चुकीच्या आधारावर पक्ष व चिन्हाबाबत निर्णय घेतला। त्याच वेळी सिब्बल यांनी न्यायालयात सांगितलं की एकनाथ शिंदे यांना आमदार आणि मंत्रिपद मिळालं ते शिवसेनेच्या ज्या पक्षघटनेच्या आधारे मिळालं। त्याच पक्षघटनेला नंतर अमान्य मानण्याचा युक्तिवाद कसा करता येईल? जर ती घटना वैध नाही तर त्याच घटनेनुसार झालेल्या नियुक्त्या कशा वैध राहू शकतात? हा प्रश्न त्यांनी थेट न्यायालयासमोर मांडला। यानंतर कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकारांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। त्यांच्या मते आयोगाला पक्षातील अंतर्गत वादाचा न्यायनिवाडा करण्याचा अधिकार नाही। आयोगाला मान्यता आणि निवडणूक चिन्हाबाबत निर्णय घेण्याचे अधिकार असले तरी पक्षघटनेची वैधता किंवा अंतर्गत संघटनात्मक प्रश्न ठरवण्याचा अधिकार नाही, असा त्यांचा युक्तिवाद होता। सुनावणीतील दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता 2018च्या शिवसेना पक्षघटनेचा। सिब्बल यांनी न्यायालयात सांगितलं की या सुधारित पक्षघटनेतून अनेक नियुक्त्या आणि निर्णय झाले होते, त्यामुळे नंतर तीच घटना अस्तित्वात नव्हती किंवा ग्राह्य धरता येत नाही असा दावा करणे स्वतःच विरोधाभासी ठरते। हा मुद्दा त्यांनी सविस्तरपणे न्यायालयासमोर मांडला। त्यानंतर संघटनात्मक बहुमताचाही मुद्दा पुढे आला। सिब्बल यांनी दावा केला की पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये आणि संघटनात्मक रचनेत उद्धव ठाकरे यांच्या बाजूने मोठं संख्याबळ होतं, त्यामुळे केवळ आमदारांच्या संख्येच्या आधारे संपूर्ण पक्षाची ओळख बदलता येणार नाही, असा त्यांचा युक्तिवाद होता। त्यांच्या मते राजकीय पक्षाची खरी ओळख ही केवळ विधिमंडळ पक्षावर अवलंबून नसते। या सर्व मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयानेही काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले। न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निर्णय प्रक्रियेबाबत स्पष्टीकरण मागितल्याचं सुनावणीत दिसून आलं। मात्र याचा अर्थ न्यायालयाने अंतिम भूमिका घेतली आहे असा निष्कर्ष काढता येत नाही। अंतिम निर्णय अद्याप बाकी असून दोन्ही बाजूचे युक्तिवाद पूर्ण होणे आवश्यक आहे। दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाच्या वकिलांनीही जोरदार बाजू मांडली। त्यांचं म्हणणं आहे की निवडणूक आयोगाने इलेक्शन सिम्बॉल ऑर्डर 1968 नुसार कायदेशीर निर्णय दिला। विधानसभेतील बहुसंख्य आमदार, लोकसभेतील खासदार आणि मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांचा पाठिंबा आमच्याकडे असल्यामुळे आम्हीच खरी शिवसेना आहोत, असा त्यांचा दावा त्यांनी न्यायालयात केला। तसेच त्यांनी आपण पक्ष सोडलेला नसून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं संरक्षण करण्यासाठी ही भूमिका घेतल्याचं सांगितलं। या सगळ्या घडामोडींमध्ये आणखी एक चर्चेचा विषय ठरला, ती म्हणजे एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीतील भेट। जवळपास 2 तास चाललेल्या या बैठकीमुळे अनेक राजकीय तर्कवितर्क सुरू झाले। मात्र या भेटीचा सुप्रीम कोर्टातील प्रकरणाशी थेट संबंध असल्याचा कोणताही अधिकृत पुरावा सध्या उपलब्ध नाही, त्यामुळे अशा चर्चांकडे सावधपणे पाहण्याची गरज आहे। कारण पुढे सुनावणीत शिंदे गटाचा सविस्तर युक्तिवाद होणार आहे। त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणात अंतिम निर्णयाकडे वाटचाल करणार आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी हा खटला अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे आणि त्याचा परिणाम केवळ एका पक्षापुरता मर्यादित राहणार नाही। आता सर्वात मोठा प्रश्न तुमच्यासाठी, तुमच्या मते सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल कोणाच्या बाजूने लागू शकतो? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि महाराष्ट्रातील अशाच महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचे सखोल विश्लेषण पाहण्यासाठी मराठी मंडळी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।